नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत बाल विकास कल्याण विभागाचे सभापती सविता पुराम आहे। आज आपल्याला त्या बाबतीत त्यांनी केलेले कार्य या बाबतीत संवाद आपल्यासोबत साधणार। नमस्कार। नमस्कार, सविता संजय पुराम, महिला बाल कल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया। आपण माझी मुलाखत घेताय त्याबद्दल धन्यवाद। मी महिला बाल कल्याण सभापती 23/5/2023 ला झालेले होते। आता साधारणतः 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि महिला बाल कल्याणच्या वतीने महिलांपर्यंत योजना पोहोचण्यासाठी, कुपोषण कमी करण्यासाठी माझा सतत प्रयत्न सुरू आहे। यासाठी आपण नवीन उपक्रम आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे काम करत आहे। यावेळेस आपण महिला बाल कल्याणच्या वतीने आम्हाला SC साठी भरपूर निधी प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे आपण महिलांना आटा चक्की, सौर कंदील, त्याच पद्धतीने शिलाई मशीन, त्याच पद्धतीने मुलींना 5व्या वर्गापासून तर 12वी पर्यंत मराठी इंग्रजी 30-40 टायपिंग, त्यासाठी आपण 13,000 रुपये निधी देतो। तसेच MSCIT यासाठी सुद्धा, त्याच पद्धतीने बेटी बचाओ बेटी पढाओ यासाठी सुद्धा मी नवीन एक जिल्ह्यामध्ये उपक्रम सुरू केलेला आहे। जसं रांगोळीच्या माध्यमातून मुलींपर्यंत तो विषय पोहोचवणे, महिलांना जागृत करणे, त्याच पद्धतीने अंधश्रद्धेपासून दूर करणे, अशा अनेक उपक्रम जिल्ह्यात नवीन राबवत आहे। त्याच पद्धतीने महिला बाल कल्याणच्या वतीने महिला मेळाव्याचं सुद्धा आपण जिल्ह्यामध्ये आयोजन करतो आणि त्या माध्यमातून, त्या महिला मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करणे, माझी कन्या भाग्यश्री, आता नवीन योजना सन्माननीय आमचे मुख्यमंत्री यांनी लेक लाडकी हा सुरू केलेला आहे। महिला बाल कल्याणच्या वतीने ते सुद्धा योजना आपण नव्याने सुरुवात करत आहोत आणि ह्या जनतेने भरपूर महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे। धन्यवाद। आज आपल्यासोबत मन मोकळेपणाने सविता पुरामजीने सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।